परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. परत एकदा परमेश्वराने आम्हाला एकत्रित केलं ऑनलाईन सेवामध्ये सेवा करण्यासाठी. प्रभुदेव आपल्या लोकांना कधी सोडत नाही, तो आपल्या लोकांना कधी टाकत नाही, तर तो नेहमी आमची काळजी घेतो आणि तो आम्हाला नेहमी नेहमी आमच्या बरोबर असतो. तर चला आपण त्या परमेश्वराची आराधना करू, परमेश्वराची स्तुती करू आणि आपण स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून देऊ. ह्यावेळेस आपण एक वचन वाचू. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवाधिदेवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. आपण प्रार्थना करू. हे पवित्र सेनाधीश्वर देवबापा, आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या आमच्या प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभुदेवा, तू खरंच किती चांगला आहे आणि तू आपल्या लोकांवरती किती प्रीती करतोस, म्हणून आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभुदेवा, तुझे लोक वचन वाचतात आणि गौरदेव बाप्पा तुझ्या वचनाप्रमाणे चालतात, त्यास तू त्यांना सर्वांना आशीर्वाद देतो. प्रभुदेवा, आज तू आमच्यामध्ये उतरून ये आणि प्रभुदेवा, तुझं गौरव आमच्या जीवनातून होऊ दे. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावात करतो, म्हणतो ऐकू द्या. आमेन. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत आणि देवाचं वचन आहे होशेचं पुस्तक, याचा 4 अध्याय 1 ते 10 वचन. आणि मी विनंती करतो बाळकीनबाईला की त्यांनी पुढे यावं आणि देवाच्या वचनाचं हे वाचन करावं. आपण आता परमेश्वराचं वचन वाचूया. आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग निवडण्यात आलेला आहे तो आहे होशेचं पुस्तक, याचा 4 अध्याय, वचन आहेत 1 ते 10. होशेचं पुस्तक, याचा 4 अध्याय, वचन आहेत 1 ते 10. इस्रायल लोक हो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया व देवज्ञान ही नाही तशी झाल्यामुळे परमेश्वर या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे. शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे यास ऊत आला आहे. रक्तपातामागून रक्तपात होत आहे. यामुळे देश शोक करीत आहे व त्यातील सर्व रहिवासी व त्यांच्या बरोबर वनपशु व आकाशातील पक्षी म्लान झाले आहेत. समुद्रातील मासेही नाही तसे झाले आहेत. तरी कोणी विवाद करू नये, कोणी कोणाचा दोष काढू नये, कारण तुझे लोक याजकाबरोबर वाद घालणाऱ्यांसारखे आहेत. तू दिवसा ठेच खाशील, रात्री तुझ्यासह संदेष्टाही ठेच खाईल आणि मी तुझ्या आईचा नाश करीन. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला, म्हणून मीही तुझा अव्हेर करीन. म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास, म्हणून मीही तुझ्या मुलास विसरेन. जसजशी यांची संख्या वाढत गेली तसतसे ते मसविरुद्ध पाप करीत गेले. मी त्यांचे वैभव पालटून त्यांची अप्रतिष्ठा करीन. ते माझ्या लोकांच्या पापावर पोसत आहेत. त्यांच्या अधर्माकडे त्यांचे चित्त लागले आहे. जसा याजक तसे लोक असे होईल. त्यांच्या आचरणाबद्दल मी त्यास शासन करीन. त्यांच्या कर्माचे प्रतिफळ त्यास देईन. ते खातील, पण त्यांची तृप्ती व्हावयाची नाही. ते व्यभिचार करतील व त्यांची वाढ होणार नाही, कारण
त्यांनी परमेश्वराकडे चित्त लावण्याचे सोडून दिले आहे. देवबाप ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. परमेश्वराची स्तुती असो. यावेळेस आपण परमेश्वराचं वचन वाचलेलं आहे आणि आता परमेश्वराच्या वचनाकडे आम्ही मनन करणार आहोत. बघा, देवाच्या प्रियजनांनो, कधी कधी मला आठवतं की काय लोक आणि काय लोकांना भेटल्यानंतर आम्ही त्यांना असं म्हणायचो, ब्रदर प्रार्थनेला या, चर्चला या, अशा ठिकाणी मीटिंग आहे तिथे या, अशा ठिकाणी प्रार्थना आयोजित केलेले आहे तिथे. ब्रदर आम्हाला वेळ नाही हो, वेळ नाहीये, अजिबात वेळ नाहीये. पण देवाच्या प्रियजनांनो, आज मी तुम्हाला एक स्पेशल गोष्ट सांगण्यासाठी इथं भरायलेलो आहे. जर तुम्ही म्हणत असाल त्या वेळेमध्ये की तुम्हाला वेळ नव्हता, तर खरंच नसेल. पण आज परमेश्वराने तुम्हाला वेळ दिलेला आहे देवाच्या वचनाचं मनन करण्यासाठी, देवाचं वचन ऐकण्यासाठी. आणि प्रभू येशू ख्रिस्त येत असताना तुम्ही आणि मी त्याच्याजवळ प्रार्थना करावी, त्याचं वचन वाचावं, त्याच्या वचनावरती मनन करावी. आणि त्याने हा वेळ आम्हाला दिलेला आहे त्याचं वचन ऐकण्यासाठी. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस मी परमेश्वराचं वचन पाहतो ना, यशाचं पुस्तक ह्याचा 8वा अध्याय आणि 20वे वचन ज्यावेळेस आम्ही पाहतो, आणि त्या वचनामध्ये एक फार महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आणि त्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, धर्मशास्त्र व विधी याकडे पहा, याप्रमाणे ते न बोलल्यास त्याकरिता निश्चय प्रभात समय नाही. ज्यावेळेस आम्ही ह्या वचनाकडे पाहतो, देवाच्या प्रियजनांनो, आज एक देव तुम्हाला महत्वाचा इशारा देत राहिलेला आहे. आणि तो इशारा काय देतो? तो म्हणतो, धर्मशास्त्र विधी याकडे पाहिले, याप्रमाणे ते बोलल्यास त्याकरिता निश्चयी प्रभात समय नाही म्हणून सांगितलेले. जे धर्मशास्त्र बोलत नाही, विधी ह्याच्याकडे लक्ष देत नाही, त्यांच्याकडे प्रभात समय नाही. वेळ आहे का? वेळ नाही का? वेळ आहे लाईन मध्ये उभा राहण्यासाठी. देवाने वेळ दिलेला आहे तुम्हाला लाईन मध्ये उभा राहण्यासाठी नाही. ख्रिस्ती लोकांनो, देवाने वेळ दिलेला आहे त्याच्या पायाजवळ बसण्यासाठी. देवाने वेळ दिलेला आहे त्याच्या सानिध्यामध्ये आपला वेळ घालवावा म्हणून. तो लवकर येतोय परत, आणि तो लवकर येत असताना हा वेळ त्यांनी मला तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मी होशेचं पुस्तक पाहतो, आणि होशेच्या पुस्तकाकडे ज्यावेळेस मी पाहतो ना, तर हा होशे काही महत्वाच्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहे. आणि जो प्रभात समय, आणि प्रभात समयाबद्दल जर आम्ही पाहतो ना, तर निश्चित प्रभात समय नाही. म्हणजे आम्ही जे प्रभूला सामोरे जाणारे लोक आहोत ना, जर ह्या वेळेचा सदुपयोग केला नाही, तर आम्ही प्रभूला सामोरे जाणारे लोक नसणार आहेत. आम्हाला प्रभूला सामोरे जायचे, आम्हाला प्रभूला भेटायचे. आमच्या प्रभूने आम्हाला दिलेले अभिवचन आहेत. आमच्या प्रभूने आम्हाला दिलेलं, या पृथ्वीवर असताना तो म्हणतो मी जातो आणि तुम्हाला परत येतो घेऊन जाण्यासाठी. आणि म्हणूनच तो प्रभात समय कोणता? की ते मरणातून पार गेलेले असणार आहे. त्याला म्हटलेले प्रभात समय. हा प्रभात समय रोज सकाळी उठतो तो दाखवतो, तो प्रभात समय नाही बरं का. हा प्रभात समय एक कडक आहे. हा प्रभात समय एक तुम्हाला वॉर्निंग आहे. हा प्रभात समय तुमच्यासाठी देवाने दिलेले आशीर्वादाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच ह्या ज्यावेळेस आम्ही होशेचं पुस्तक ह्याचा 4था अध्याय आणि 6व्या वचनावरती मनन करतो, देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही होशेचं पुस्तक पाहतो ना, तर ह्या होशेचं पुस्तक, योशुआ आणि येशू, ह्या तिन्ही नावाचा एकच अर्थ आहे, साल्वेशन, तारण.
आणि ह्या तारणाच्या ह्या तिन्ही नावाचा एकच अर्थ होतो तारण. आणि प्रभू परमेश्वर ज्यावेळेस या वचनाकडे मी पाहतो ना, तर देवाच्या वचनामध्ये आम्हाला काय सांगितलेलं आहे, ज्यावेळेस मी पाहतो ना होशेचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 6व्या वचनामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्या 3 महत्वाच्या गोष्टी काय सांगितलेल्या आहे, देव म्हणतो तुम्ही ह्याच्यावर विचार करा, देव म्हणतो तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या, देव म्हणतो तुम्ही माझी वाणीकडे तुम्ही लक्ष द्या म्हणून सांगितलेले. होशे आणि होशेच्या द्वारे परमेश्वर इस्रायलामध्ये जे आशीर्वादित लोक आहे ना त्यांच्या जीवनामध्ये तारण आणू इच्छितो. आणि तो काय म्हणतो माहितीये का, इथे तो म्हटलेला आहे त्या 6व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत राहिलेला आहे. तू ज्ञानाचा अव्यय केला म्हणून मीही तुझा अव्यय करेल. पहिली गोष्ट देवबापांनी इथं सांगितली. दुसरी गोष्ट सांगितलेली म्हणजे या अर्थात मी याजकाचं काम तुला करू देणार नाही, ही दुसरी गोष्ट. आणि ज्ञानाच्या अभावी तिसरी गोष्ट परमेश्वराने इथं सांगितलेले, तू आपल्या देवाचं धर्मशास्त्र विसरला म्हणून मी तुझ्या मुलाबाळांना विसरेल म्हणून सांगितलेले. देवाच्या प्रियजनांनो बघा, जर तुम्हाला वेळ नाही आणि वेळेमध्ये जर तुम्ही परमेश्वराकडे आपलं लक्ष देत नाही तर परमेश्वर तुम्हाला एक मोठी गोष्ट आज दिलेली आहे आणि तो पुष्कळ वेळ दिलेला आहे लॉकडाऊनचा. कशासाठी, तर त्या देवाच्या ज्ञानाकडे तुम्ही लक्ष द्यावं म्हणून तो इथे म्हटलेला आहे ज्ञानाच्या अभावी. आणि तर यशायाचं पुस्तक यशाया 5वा अध्याय आणि 13वं वचन ज्यावेळेस मी वाचतो ना, त्या 5व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये काय सांगितलेलं कोणतरी वाचा बरं. यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहे, त्यातले प्रतिष्ठित उपाशी मरत आहे आणि लोक समुदाय तृषाक्रांत झाला आहे. ज्यावेळेस मी परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो, परमेश्वराच्या गोष्टीकडे पाहतो, तर देवाच्या प्रियजनांनो हे अज्ञान कशामुळे आलेलं आहे, अज्ञान कशामुळे आलेलं आहे, तर देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं पापामुळं. पाप देवाला, देवाच्या वचनाला, देवाला आमच्यापासून दूर नेते. पाप जे आहे ना, ह्या पापामुळं आम्ही देवापासून दूर चाललेलो आहोत. आणि ज्यावेळेस मी देवाच्या वचनाकडे असं पाहतो ना, सैतानाची काय इच्छा आहे, तर त्या सैतानाची हीच इच्छा आहे की जे देवाचे लोक आहेत, जे देवाचे लोक आहेत त्या देवाच्या लोकांना तो काय करत राहिलेला आहे, बंदिशाळेत टाकत राहिलेला. ज्यावेळेस मी पाहतो ना दुसरे राजाचं पुस्तक ह्याचा 24वा अध्याय आणि 14 ते 16 वचन पाहतो ना, त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे त्यांनी सर्व कारागीर व सर्व लोहार याला त्यांनी काय केलेलं आहे, कैद करून नेलेलं आहे. 24व्या अध्यायाच्या 14 ते 16 वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, जे युद्ध करणारे लोक आहेत, देवाच्या प्रियजनांनो, जे युद्धामध्ये लढणारे लोक आहेत, जे युद्धामध्ये देवासंगती चालणारे लोक आहेत, जे युद्धामध्ये आपल्या लोकांना सावरणारे लोक आहेत ना, त्यांना सैतानाने काय केलेलं आहे, तर कैद करून नेलेलं आहे. हे युद्धामध्ये काम करणारे लोक कोण आहे, आज आम्ही आध्यात्मिकरित्या ह्या युद्धामध्ये आहे आणि त्या लोकांना सैतानाने कैद करून नेलेलं आहे की जे प्रार्थना करतायत, जे देवाची आराधना करतायत, जे देवाची मनापासून उपासना करतायत, त्या लोकांना त्यांनी धरून नेलेलं आहे म्हणून सांगितले. देवाच्या प्रियजनांनो, आमच्या पापामुळं. आणि ह्या होशेच्या पुस्तकामध्ये तो होशेला सांगतो, मी एक विश्वासू देव आहे. मी विश्वास, ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ना, त्या लोकांवरती मी विश्वासास पात्र आहे. त्या लोकांना मी कधी पण धोका देणार नाही असा तो परमेश्वर म्हणतो. मी इतका विश्वासू आहे की तुमच्या अडी अडचणीमध्ये, तुमच्या दुःखामध्ये तुम्ही पडलेले असताना, तुम्ही पापामध्ये असताना, तुमच्या घरातली नासधूस झाली असताना, सैतानाने येऊन तुमच्या घराची लय लूट केलेली असताना, सैतानाने येऊन तुमच्या घराचा नाश केला असताना, मी तुमचा परमेश्वर, तुम्हाला सहाय्य करणारा परमेश्वर तुझ्या बरोबर विश्वासू आहे. तो परमेश्वर म्हणतो की मी तुझा देव, तुला सहाय्य करणार आहे.
काय केलंय त्यांनी, पापांमुळे आमच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे. तर ज्यावेळेस आम्ही पाहतो ना नीतिसूत्राचं पुस्तक ह्याचा 8वा अध्याय आणि 36वं वचन पाहतो ना, तर त्या 36व्या वचनामध्ये तो काय म्हणतो, जो मला अंतरतो ना तो आपल्या जीवाला हानी करून घेतो. बघा, देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही नीतिसूत्र 8वा अध्याय आणि 36वं वचन काय सांगितलं, कृपा करून वाचा. परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जीवाची हानी करून घेतो. जे माझा द्वेष करीतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे. बघा, देवाच्या प्रियजनांनो, आज वेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जीवाची हानी करून घेतो. अंतरणार कोण आहे परमेश्वरासाठी? अंतर काय म्हटलेलं आहे ना, परंतु जो मला अंतरतो, माझ्यापासून दूर जातो, जो माझ्यापासून दूर जातो ना तो स्वतःच्या जीवाची हानी करून घेतो. आम्ही जर उत्पत्तीचं पुस्तक पाहिलं ना, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आदमाने हवेने फळ खाल्लं ना, बायबल असं सांगतं ते देवाच्या गौरवाला अंतरले. ज्यावेळेस त्यांनी फळ काढलं ना ते देवाच्या समक्षतेपासून दूर झाले. दुसरी गोष्ट आणि आणखी एक महत्वाची गोष्ट काय सांगितली तिथं, त्यांनी फळ खाल्लं आणि त्यांच्या जीवाची हानी करून घेतली, मरण त्यांच्यावरती ओढवलं. म्हणून ज्यावेळेस देवाच्या प्रियजनांनो आम्ही ह्या देवाच्या वचनाकडे पाहतो ना, तर त्या देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, हा देव होशेला काय म्हणतो, पापांमुळे लोक काय झालेले की माझ्यापासून दूर गेलेले आहे. तिथं असं म्हटलेलं आहे, जे माझा द्वेष करीतात त्या सर्वांसाठी मरण प्रिय आहे. देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही इथं आहोत, आम्ही देवाचं वचन ऐकतो का? आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालतो का? ते म्हटलेलं आहे, जे माझा द्वेष करतात, द्वेष करणारे तुम्ही नाहीये. द्वेष तुमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरासाठी नाहीये, पण सैतानाने जे तुमच्या जीवनामध्ये पापाचे बंधन घातलेले आहे ना, त्या पापाच्या बंधनामुळे तो तुम्हाला दूर घेऊन जातो. आणि आम्हाला असं वाटतं की आता माझा द्वेष देव करतो. देव तुमचा द्वेष करत नाही, तुम्ही देवापासून दूर जातात. आणि देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेले, जे माझा द्वेष करतात त्यांना मरण प्रिय आहे. आणि हे मरण कोणाला प्रिय आहे? ह्यांनी मरण कोणाला प्रिय करून ठेवलेलं आहे? देवाच्या प्रियजनांनो, त्यांनी आम्ही परमेश्वराच्या ज्ञानापासून दूर गेलो आणि त्यामुळं मरण जे आहे ना हे आम्हाला प्रिय झालं. देवाच्या प्रियजनांनो, आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद का नाहीत? आमच्या जीवनामध्ये आमच्या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला बरकत काय? हीच गोष्ट परमेश्वर म्हणतो की जे माझ्यापासून दूर गेले. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत राहिले. दुसरे एक जर वचन आम्ही पाहिलं ना, नीतिसूत्राचं पुस्तक 11वा अध्याय आणि 19वं वचन आहे ना, त्या 11व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे, ज्याच्या ठाई अढळ नीती असते त्याला जीवन प्राप्त होते. जो दुष्कर्मा मागे लागतो तो आपणावर मृत्यू आणतो. जो दुष्कर्माच्या मागे लागतो, हे दुष्कर्म काय आहे? बायबल असं सांगतं, ज्यावेळेस आम्ही धार्मिकाबद्दल बोलायला लागतो किंवा देवाच्या गोष्टी मला माहिती असताना तिथं असं सांगितलं, परमेश्वराचं भय काय म्हणतात ना, आयुष्य वाढविते. धार्मिकाची आशा आनंदप्रद आहे. तिथं असं सांगितलेलं आहे, धार्मिक कधी ढळणार नाही. धार्मिकाच्या मुखातून ज्ञान निघते. धार्मिकाची वाणी जे काही ग्राह्य आहे ना तेच कळवते. देवाच्या प्रियजनांनो, आम्ही ज्ञान विसरलो. आमच्या जीवनामधले जे परमेश्वराचं ज्ञान आहे ना, परमेश्वराची धार्मिकता आहे ना, ते आम्ही विसरलो. आणि त्या देवाची इच्छा काय आहे की आम्ही ज्ञान संपादन करावं. आम्ही ते ज्ञान काय करावं, तर त्या देवाकडे आम्ही त्या ज्ञानाला मागावं. म्हणून तू काय म्हणतो माहिती का, या 19व्या वचनामध्ये, जो दुष्कर्माच्या मागे लागतो ना तो आपल्यावर मृत्यू आणतो. बघ, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश चाललाय. कोणता नाश चाललाय? मरणाकडे चाललाय.
परमेश्वर देव आपल्या वचनामध्ये सांगतो, परमेश्वर देव आपल्या सर्व वचनांमध्ये सांगतो की जे काय करायचं ते तुम्हाला जे करायचं ते तुम्हाला सांगितलंय. तो म्हटला, देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, खून करू नको, व्यभिचार करू नको, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे ना, आम्ही त्या सगळ्या करत राहील. ज्यावेळेस मी होशेचं पुस्तक पाहतो ना, त्या होशेच्या पुस्तकामध्ये 4थ्या अध्यायाच्या त्या पहिल्याच वचनामध्ये तिथं असं सांगितलेलं आहे. तो होशेला काय म्हणतो, होशे इथं आपल्या लोकांना त्या 4थ्या अध्यायामध्ये काय सांगत राहिलेलं आहे, महत्वाची गोष्ट, तुम्ही काय करत राहिलेले आहे, देवाच्या प्रियजनांनो, देवाच्या लोकांना तुम्ही काय करत राहिलेले आहे. तर या 4थ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये तो तिथं सांगत राहिलेला आहे. काय सांगितलं, ते काय करत राहिलेले आहे. होशे 4था अध्याय 1-2 वचन. इस्रायल लोक हो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया, देवज्ञान ही नाहीशी झालेली आहे. व तिथं असं लिहिलेलं आहे, देशाच्या रहिवाशांबरोबर वाद घालत आहे, शपथ वाहून ते मोडतात, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, ह्याला ऊत आलेला आहे. आणि ज्ञानाच्या अभावी, परमेश्वराचं ज्ञान नाही, परमेश्वराच्या वचनाकडे मी लक्ष पुरवत नाही, म्हणून आमच्या जीवनामध्ये हे पाप आम्ही घडत राहिलेले आणि पापामुळे आम्ही दूर चाललेलो आहे. देवापासून दूर चाललो. देव एक सरळ गोष्ट सांगतो. देव म्हणतो, तुम्ही माझ्याकडे या म्हणजे मी तुमच्याकडे येईल. देवाची इच्छा आहे की देवाच्या लोकांनी त्याच्या बरोबर असावं. देवाची इच्छा आहे की देवाच्या लोकांनी त्याच्या बरोबर चालावं. देवाची इच्छा आहे की त्याच्या सानिध्यात त्याच्या लोकांनी चालावं. म्हणजे वेळेस मी देवाचं वचन पाहतो ना, यशायाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. यशायाचं पुस्तक याचा 3रा अध्याय, जो अज्ञानामुळं काय होत राहिलेलं आहे, तर आम्ही पाप करतो आणि पापामुळं काय होतं, देवाच्या वचनात सांगितलं, त्यांची मुद्रा त्यांच्या विरुद्ध साक्ष देते. त्यांची मुद्रा त्यांच्या विरुद्ध साक्ष देते. ते सदोमाप्रमाणे आपले पाप जाहीर करतात, लपवित नाही. सदोमाप्रमाणे आपलं पाप जाहीर करतात. आणि काय सांग, अजून काय लिहिलं तिथं पुढं, त्यांच्या जीविताला धिक्कार असो, ते स्वतःचे वाईट करून घेतात. ते स्वतःचे वाईट करून घेतात. स्वतःचे. त्याचे परमेश्वर तर काय, परमेश्वर जो आहे ना, त्या परमेश्वराची इच्छा आहे की मी लोकांची पापांची क्षमा करावी. पण इथं पापामुळं लोक काय करत राहिलेले आहेत, पापामुळं लोक काय करत राहिलेले, त्यांची मुद्रा त्यांच्या विरुद्ध साक्ष देते. त्यांचा चेहरा जो आहे ना, तो चेहरा त्यांच्या विरुद्ध साक्ष देतोय. ते सदोमाप्रमाणे झालेले. सदोम काय होतं, सदोम त्याच्या विरुद्ध साक्ष देत होतं. हे पापी आहेत, यांनी देवाच्या विरुद्ध पाप केलेले, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी केलेल्या. म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, आणि ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे पाहतो ना, अज्ञान कशामुळं, तर पापामुळं. दुसरी गोष्ट, आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो ना, तर आम्ही आध्यात्मिकरित्या आम्ही कानगाड करतो. आध्यात्मिकरित्या परमेश्वर जाऊ द्या, नंतर बघू, परमेश्वराचं वचन नंतर बघू, प्रार्थनेला नंतर बघू, देवाचं वचन ऐकायचं नंतर बघू, देवाचं स्तुती स्तवन करायचं जाऊ द्या, नंतर करू. आध्यात्मिकरित्या आम्ही पडत राहिलोय. आध्यात्मिकरित्या आम्ही देवाकडे दुर्लक्ष करतो. पण देवाची इच्छा आहे की देवाच्या लोकांनी आध्यात्मिककडे लक्ष द्यावं. आणि म्हणूनच देव एक गोष्ट सांगतो. यशायाचं पुस्तक ह्याचा 1ला अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये तो म्हटलेला आहे की बैल आपल्या धान्याला ओळखतो, गाढव आपल्या मालकाचे ठाण ओळखतो, पण इस्रायल लोक ओळखत नाही. माझे लोक मला ओळखत नाही. बघा, देवाच्या प्रियजनांनो, देव इथं काय म्हणतो,
जो मुका प्राणी आहे ना, बैल, तो आपल्या धन्याला ओळखतो आणि हा माझा धनी आहे. गाढव आहे ना, गाढवाला माहिती असतं की माझ्या मालकाचं कोठिंबा कुठे, माझ्या मालकाचं घर कुठे. पण माझे लोक मला विसरलेत. जर बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपल्या धन्याचा कोठिंबा ओळखतो, तर माझे लोक कुठे आहेत? आज आम्हाला परमेश्वराने वेळ दिलेली आहे परमेश्वराला ओळखावं. आध्यात्मिकरित्या माझा धनी कोण आहे? आध्यात्मिकरित्या माझं घर कुठे आहे? आध्यात्मिकरित्या मी माझ्या मालकाला ओळखतो का? आध्यात्मिकरित्या मी माझ्या धन्याचं घर ओळखतो का? नाही तर तो परमेश्वर आज तुमच्या संगती बोलतोय. देवाच्या प्रियजनांनो, आध्यात्मिकरित्या आम्ही खूप कानगाड केलंय. आमच्या जीवनामध्ये आम्ही कंटाळून गेलो. आमच्या जीवनामध्ये आम्ही खूप लांब पर्यंत परमेश्वराला सोडून दिलं आणि आम्ही आमच्या परमेश्वराकडे कधीच पाहिलेलं नाही. देवाच्या प्रियजनांनो, जेव्हा मी परमेश्वराचं वचन पाहतो ना, हीच गोष्ट परमेश्वराच्या वचनामध्ये सांगितलं. यशाया 58 मध्ये काय सांगितलं? 59:8 मध्ये काय सांगितलं बघा. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे राहतो ना, तर त्या देवाची इच्छा काय आहे? यशाया 59. शांतीचा मार्ग त्यास ठाऊक नाही, त्यांच्या वाटात न्याय नाही. जे आपणासाठी वाकडे मार्ग करीतात, त्या मार्गांनी चालणाऱ्या कोणाचंही शांती ठाऊक नाही. बघा, देवाच्या प्रियजनांनो, आध्यात्मिकरित्या आम्ही कानगड करतो. देवाचं वचन कानगड करतो, देवाची शांती कानगड करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी आलो जगामध्ये तुम्हाला शांती देण्यासाठी. मी आपली शांती तुम्हाला देतो. जग देतो तशी शांती मी तुम्हाला देत नाही. मी माझी शांती तुम्हाला देतो. कोणती शांती? स्वर्गीय शांती, ज्या ठिकाणी दुःख नाही, पाप नाही, त्रास नाही, संकट नाही, आकार नाही, ती शांती मी तुम्हाला देतो. आणि मग लोक तिथं काय म्हणतात? या 59 अध्यायामध्ये 8व्या वचनामध्ये काय म्हणतात? शांतीचा मार्ग त्यांना ठाऊक नाही, त्यांच्या वाटेत न्याय नाही, ते आपल्यासाठी वाकडे मार्ग करीतात. बघ, देव म्हणतो मी सरळ आहे. देव म्हणतो माझ्या जीवनामध्ये माझ्याकडे ये, मी तुला सरळ मार्ग दाखवतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे. आणि तो ज्यावेळेस मी ह्या परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, त्याच्या मार्गाने चालणारा कोणासही शांती प्राप्त होत नाही अशी सांगितली. का? कारण त्यांनी वाकडे मार्ग पकडले ना. आणि वाकडा चालणारा फक्त एकच नाही. वाकडा चालणारा कोण आहे? सरळ चालणारे सगळे लोक आहेत, पण वाकडा चालणारा एकच आहे, आणि तो आहे सैतान. असा चालतो असा. आणि जो त्याच्या मार्गाने चालल ना, त्याला शांती ठाऊक नाहीये. पण प्रभू येशू ख्रिस्त आपली शांती तुम्हाला देतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही माझ्या मार्गाकडे या. ज्यावेळेस आम्ही त्याच्या मार्गाकडे जाऊ, देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या मार्गाने चालू, ज्यावेळेस आम्ही त्याच्या मार्गाकडे पाहू, त्यावेळेस तो आम्हाला आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, देवाच्या प्रियजनांनो, हे होशेचं पुस्तक आम्हाला हे शिकवतं. आणि त्या पुस्तकामध्ये ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहे ना, ज्ञानाच्या अभावी एक जर गोष्ट मी पाहिली ना, रोमकरास पत्र 10वा अध्याय आणि 3रं वचन जर पाहिलं ना, त्या रोमकराच्या पुस्तकामध्ये 10वा अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, तर तो देव आम्हाला काही महत्वाची गोष्ट सांगतो. आणि तो काय सांगतो तिथं? हा रोमच्या मंडळीला लिहित असताना पाऊल काय सांगतो तिथं 10वा अध्याय 3रं वचन? कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापवायस पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाही. बघा, देवाच्या प्रियजनांनो, देवाच्या गोष्टीकडे आम्ही लक्ष पुरूया. कारण इथं दिलेलं आहे, कारण त्यांनी देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे
आपल्या स्वतःचे नीतिमत्व त्यांनी स्थापन केलेले आहे. आणि तिथं असं लिहिलेलं पहा, असल्यामुळं देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाही. देवाचं नीतिमत्व काय आहे? आमचा प्रभू येशू ख्रिस्त. देवाचं नीतिमत्व काय आहे? आमचा प्रभू येशू ख्रिस्त. मी पापी असता माझ्यासाठी त्या स्वर्गा त्या क्रूस खांबावरती मेला. आमचं नीतिमत्व काय आहे की मी पापी असता त्या क्रूस खांबावरती मेला आणि त्याने त्याच्या रक्ताकरवी मला शुद्ध केलं, पवित्र केलं, ह्यासाठी की मी त्याच्या बरोबर असावं. देवाच्या प्रियजनांनो, जगाने त्यांना देवाच्या नीतिमत्वाचं जाण नव्हते म्हणून ते काय करायला लागले? ते आपल्या स्वतःच नीतिमत्व शोधायला लागले. मी गोरगरिबांवरती खूप मदत करतो, मी चांगलं करत राहतो, मी वाईट करत नाही, मी असं करतो, मी तसं करतो आणि मी खूप चांगल्या गोष्टी करतो. स्वतःच नीतिमत्व आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्तच आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं आणि ते आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे. म्हणून तुमची नीतिमत्व असेल तर तुम्ही पाप करत असाल तर तुमचं नीतिमत्व देवाच्या समोर एक मळीन चिंधीप्रमाणे आहे. आज आम्ही देवाच्या वचनाकडे पाहतो. देवाच्या प्रियजनांनो, का आम्ही पाहतो? बघा, ज्यावेळेस आमच्याकडे देवाचं वचन असतं, ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे पाहतो, आणखी एक वचन जर पाहिलं ना, एफिसकरास पत्र त्याचा 4 अध्याय आणि 18 वचन पाहिलं ना, तिथं पाऊल इफिसच्या मंडळीला फार महत्वाची गोष्ट सांगतो. बघा, देवाच्या प्रियजनांनो, हे होशेला देवबापांनी सांगितलेल्या 4 अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी. आणि या 3 महत्वाच्या गोष्टींमध्ये काय सांगितलं? ज्ञानाच्या अभावी. आणि हे ज्ञान काय आहे? तर परमेश्वर माझं ज्ञान आहे. आणि काय सांगितलं 4 अध्याय इफिस 4:18 मध्ये काय सांगितलं? सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठाई असलेल्या इफिस 4:18 त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन. बघा, आता इथे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट देवबापांनी सांगितली. आणि तो काय सांगतो माहितीये का? त्या 18व्या वचनामध्ये सांगितलं, त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. बघा, देवाचं काय म्हटलेलं आहे इथं? बुद्धी, ज्यांच्या बुद्धी अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळं त्यांचं अज्ञान उत्पन्न झालेलं आहे. अंधकाराची बुद्धी, अंधकाराची कर्म. आणि ह्याच्यामुळं काय झालेलं आहे माहितीये का? तिथं असं सांगितलेलं आहे, त्यांनी अंतःकरणे कठीण केले. आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे? तर देवाच्या वचनामध्ये सांगितलं, त्या देवाच्या देवाचं जे ज्ञान आहे ना, त्याच्यापासून ते पारखे झाले. तिथं असं लिहिलेले, देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. देव म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी मार्ग आहे, मी सत्य आहे, मी जीवन आहे. तो प्रभू येशू मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तर आम्ही कोणत्या मार्गाने चालतो? जर येशू सत्य आहे तर मी त्या सत्य मार्गाने चालतो का? जर येशू जीवन आहे तर येशूचं जीवन माझ्या जीवनामध्ये आहे का? देवाच्या प्रियजनांनो, बॉन्डेज ऑफ सिन. आणि ज्यावेळेस तुम्ही जे वचन मी सांगतोय ते तुम्ही लिहून घ्या. तिथं असं लिहिलेले आहे बॉन्डेज ऑफ सिन्स काय आहे. ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, 1 पेत्राचा 1 अध्याय 14 वचन, रोमकारास पत्र याचा 6वा अध्याय 16 वचन, रोमकारास पत्र याचा 7वा अध्याय 23 वचन, 2 तिमोथी याचा 2 अध्याय 26 वचन, 2 पेत्र 2 अध्याय 19 वचन. ह्या सर्व वचनांमध्ये सांगितलेले की पापाचे बंधन. आणि ह्या पापाच्या बंधनामध्ये लोक देवाला विसरलेत.
देवाच्या प्रियजनांनो, कदाचित देवबापांनी ही वेळ आम्हाला दिली असेल की आम्ही त्याच्याजवळ उभं राहावं, त्याच्याजवळ मागावं आणि त्याला म्हणावं की प्रभू देवा, जे तुम्हाला दिलेलं आहे ते माझ्या जीवनामध्ये तू पूर्णतेला नाही. तो म्हटला मी तो दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट ज्ञानाच्या अभावी नाश होतोय, दुसरी गोष्ट सांगितलं मी तुला याजकाचं काम करू देणार नाही. प्रत्येक घरातला व्यक्ती जो पुरुष आहे ना, तो आपल्या घरासाठी एक याजक आहे, एक मुख्य माणूस आहे आणि त्यांनी आपल्या लेकरांना देवाचं वचन शिकवावं. आणि तो म्हणतो तू माझं वचन विसरला म्हणून मी तुला याजकाचं काम करू देणार नाही. घरामध्ये तू देवाचं वचन जे तू विसरला ना, तू घरात मध्ये तू देवाचं वचन पण सांगू शकणार नाही. आणि देव तिसरी गोष्ट सांगतो, तू माझ्या ज्ञानाचा अभ्यास केला, तू मला विसरला म्हणून मी तुझ्या लेकरांना विसरून जाईल. लेवी ह्याचं पुस्तक, ह्याचा 10वा अध्याय 10व्या वचनामध्ये, इस्रायलचं पुस्तक 22वा अध्याय 16व्या वचनामध्ये तो म्हणतो जे शुद्ध आहे ना ते शुद्ध लेकरांना शिकव, कारण अशुद्ध शिकवलं तर ते पाप करणार. शुद्ध काय आहे परमेश्वरा ते शिकव तू, जे पवित्र देवासाठी जगावं. आणि जे देवाने जे आम्हाला शुद्ध राहण्यासाठी सांगितलेलं आहे आम्ही त्यासाठी जगावं. देवाच्या प्रियजनांनो, तो म्हणतो तू मला विसरला म्हणून मी तुझ्या लेकरांना विसरून जाईल. बघा देवाच्या प्रियजनांनो, इथं परमेश्वराने आपल्या लोकांना चेतावणी दिलेली आहे. जर परमेश्वर आमच्या मुलाबाळांना विसरेल तर आमचा आश्रय कोण असणार आहे? या जगामध्ये आम्ही कोणावर विसंबून असणार आहे? पण बायबल असं सांगतं देवाच्या वचनामध्ये, आणि देवाचं वचन असं सांगतं नीतिसूत्र ह्याचा 14वा अध्याय आणि 29व्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. काय सांगितलं? नीतिसूत्र 14वा अध्याय 26वं वचन काय सांगितलं? परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते आणि ज्याच्या ठाई श्रद्धा असते त्यांच्या मुलास ती आश्रयस्थान होते. त्यांच्या मुलास आश्रयस्थान होतं. देवाच्या प्रियजनांना, आमच्या मुलांना आमचा परमेश्वर जर आश्रयस्थान नाही तर मग आमच्यासाठी काय मग कोण असणार आहे आमच्यासाठी आश्रयस्थान? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुझं आश्रयस्थान आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये होताना निरनिराळ्या लोकांना त्यांनी आशा दिलेली आहे. जे लोक त्याच्याकडे आले ना त्या सर्वांना त्यांनी आशा दिलेली आहे. म्हणून परमेश्वर देवाच्या वचनामध्ये सांगत राहिलेले, देवाच्या प्रियजनांनो तू माझं ज्ञान प्राप्त करून घे. तो म्हणत राहिलेला आहे तू याजकाचं काम जे देवाने तुला दिलेलं आहे ते तू विसरू नकोस. तो म्हणत राहिलेला आहे जे काम मी तुला दिलेलं आहे ते तू आपल्या मुलाबाळांना शिकव. तो प्रभू येशू ख्रिस्त येईल, तुमच्या घरामध्ये येईल आणि ज्याच्या करवी नाश होत राहिलेला आहे ना त्या नाशाच्या सर्व बंधनातून तो आम्हाला बाहेर काढेल आणि आम्हाला एक नवीन आशा देईल, आम्हाला नवीन आशीर्वाद देईल आणि तो आम्हाला पुढे घेऊन चालत आणि आमच्या जीवनातले सर्व मार्ग मोकळं करत. ही चितावणी देवबापांनी होशेच्या पुस्तकामध्ये होशेला सांगितलं की तो आपल्या लोकांना सांग, आणि तीच आज तो आम्हाला देतो की तुम्ही ह्या सर्व मार्ग जो तुम्ही पकडलेला आहे ह्याच्यापासून परावृत्त व्हा आणि तुम्ही माझ्याकडे वळा. तो आज परमेश्वर तुमच्याकडे येईल. तो परमेश्वर आज तुम्हाला आशीर्वाद देईल. तो देव आज तुम्हाला पुढे घेऊन चालेल आणि तुमच्या जीवनामध्ये नवीन गोष्टी तो करेल. देव तुम्हाला ह्या वचनाकरवी महान आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. हे पवित्र सेनाधीशकर देव बापा, आकाश आणि पृथ्वी निर्माण करणारे आमच्या प्रभू, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझी कृपा तुझी दया तू आमच्यावरती कर. आणि प्रभू देवा, अज्ञान जे आमचं आहे ते तू काढून टाक आणि तुझ्या ज्ञानाने भर, यासाठी की आम्ही तुला ओळखावं. प्रभू देवा, आम्ही तुझं याजकाचं काम करावं, तुझी सेवा आमच्या घरामध्ये करावी, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू देवा, आम्ही तुला विनंती करतो, तू आमच्या मुलांना विसरू नको. प्रभू देवा, आम्हाला तुझी गरज आहे. जर तू आमच्या लेकरांना विसरणार तर आमचं ह्या जगामध्ये कोण असणार? प्रभू देवा, मी प्रार्थना करतो, तू आम्हा प्रत्येकावरती दया कर.
माझ्यावरती, माझ्या परिवारावरती, माझ्या लेकरांवरती, माझ्या पत्नीवरती, आम्हा सर्वांवरती, आमच्या घरातले जे सर्व प्रियजन आहे त्या सर्वांवरती तू नवीनरित्या दया कर. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणतो ऐकू द्या. आमेन. आपण सर्वजण उठून उभं राहू. प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावे. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझे इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आपल्या विनाशरून सोडले तसेच तू आमच्या आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण ही राज्य सामर्थ्य निघून ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.